आता आहे वॉरंट, ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल, ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल. ठीक आहे, तो हे वाक्य लिहून टाका बरं का, इथून इथून वाक्य लिहायचं तुम्हाला, पटकन लिहून टाका, याच्यावरती स्टोरी तुम्हाला सांगायची. ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल should not be installed unless one or more of the following signal warrant are met. आता बघा, ट्रॅफिक सिग्नल तुम्ही जोपर्यंत लावणार नाही, ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल जो काही ना, आपण कुठे पण लावून देतो का, असं थोडी असतं की इंटरसेक्शन असला म्हणजे लावा ट्रॅफिक सिग्नल, असं नसतं. त्याला वॉरंट आहे, त्याला जसं असेल तरच तुम्ही लावणार आहे, राईट की नाही. मग कोणते वॉरंट आहे? 4 प्रकारची वॉरंट आहे. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकता, तो MSQ म्हणून. ठीक आहे, तर मग लक्षात ठेवायचं, ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल तुम्ही कधी देणार, जर अशी कंडिशन असेल तेव्हा देणार. पहिली कंडिशन काय? तर फर्स्ट कंडिशन, पहिले मराठी समजून सांगतो, मग लिहून घेऊ आपण. लक्षात घ्या, काय घडते बरं का, दिवसाचे कोणते पण 8 तास घ्या. दिवसाचे आपण समजा दिवसाचे आपण जेव्हा सूर्य जेव्हा आहे तेव्हाचे आपण 8 तास घेतोय. तर दिवसाचे 8 तास मी घेतोय आणि माझं ऑब्झर्वेशन मला दिसायला भेटते काय बरं का, की जे इंटरसेक्टिंग रोड आहेत ना, जे इंटरसेक्टिंग रोड आहे त्यांच्यामधली मला ट्रॅफिक दिसायला भेटते. इंटरसेक्टिंग रोडची एका साईडची ट्रॅफिक म्हणून आपण कशा पद्धतीची म्हणतो मी, समजा हा रोड आहे, हवाला रोड आहे, तर या रोडच्या इकडच्या ट्रॅफिक इकडे चालल्यात. तर याचं मी काय करतो बरं का, याचं ऑब्झर्वेशन करतो. तर याचं ऑब्झर्वेशन केलं मी एका तासाचं ऑब्झर्वेशन. ॲक्च्युली मी पूर्ण 8 तासाचं ऑब्झर्वेशन करतोय. दिवसातले कोणते तरी 8 तास काढले आणि त्या 8 तासपैकी प्रत्येक तासाचं मी काय करतो, ट्रॅफिक व्हॅल्यूम काढतोय. ठीक आहे, काढली. पहिल्या तासाची ट्रॅफिक व्हॅल्यूम आली काहीतरी 10, पुढच्या तासाची ट्रॅफिक व्हॅल्यू काहीतरी आली 9, पुढच्या तासाची ट्रॅफिक व्हॅल्यूम आली काहीतरी 8. अशा पण मला काय दिसायला भेटते की कंटिन्युअसली 8 तासाचं जेव्हा मी ऑब्झर्वेशन करतोय ना, प्रत्येक तासाचं जे ट्रॅफिक व्हॅल्यूम आहे ते मला जवळजवळ सेम दिसायला भेटते. असं जर का या रस्त्यामध्ये सगळ्या रस्त्यामध्ये जर का होत असेल, किंवा आपण म्हणूया आता ॲक्च्युली हे 2च रस्ते आहेत. खरं तर बघायला गेलं ना, हे 2च रस्ते आहेत. ओके, हे 2 रस्ते. मग आता आपण काय बोलायचं, की जे काही आपले इंटरसेक्टिंग रोड आहेत, किंवा जे काही आपले 2 रोड आहेत जे इंटरसेक्शन झालेले आहेत, त्यांच्यावरचा जर का ट्रॅफिक ॲव्हरेज ट्रॅफिक 8 तासाचा ॲव्हरेज ट्रॅफिक जर का समजा 650 व्हेकल पर अवर असेल मेजर रोडवरती, राईट, सिंगल लेनवरती, तर त्या केसमध्ये आपण काय करणार, हे प्रोव्हाइड करणार. वाक्य काय आहे समजून गेल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. ते लिहून घेऊ पटकन. चला बघा काय म्हणताय. सो ए वाला, मिनिमम व्हेक्युलर व्हॅल्यूम फॉर 8 hour, मिनिमम व्हेक्युलर व्हॅल्यूम वॉरंट. हा वॉरंटी, राईट, हा कसा वॉरंट आहे बरं का, लक्षात घ्या. मिनिमम व्हेक्युलर व्हॅल्यूम वॉरंट, हा वॉरंट कसा आहे, आता तू लिहायचं खाली. तो पहिला वॉरंट सांगतो तुम्हाला, मिनिमम व्हेक्युलर व्हॅल्यूम वॉरंट. पहिला, द ॲव्हरेज ट्रॅफिक व्हॅल्यूम फॉर 8 hour of the days on both approach should be at least 650 vehicle per hour on 650 vehicle per hour on major street with single lane. काय असं सांगतो मी, लिहून घ्या. सिंगल लेन and 800 vehicle on street with 2 or more lane. काय मिनिंग आहे बघा रे, लक्ष द्या. काय म्हणतात बरं का, तुम्हाला ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल लावायचा आहे. हा वॉरंट एक, या वॉरंट असं जर का वॉरंट भेटला 100% तिथे ट्रॅफिक कंट्रोल आपल्याला यायचं. कसं बरं का, बघा, समजा हा इंटरसेक्शन आहे, आता मला इथं ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल द्यायचा की नाही त्याची बातमी करतोय. समजा सिंगल लेन रस्ता आहे, हा मेजर स्ट्रीट आहे पण सिंगल लेन आहे. आता या ॲप्रोचवरती इकडून गाड्या येतात समजा, राईट, या ॲप्रोचवरची तुम्ही ट्रॅफिक बघितली आणि इथं तुम्हाला ही ट्रॅफिक सापडली किती, 650 व्हेकल
पर हवर एका तासासाठी. 650 व्हेकल पर हवर एका तासासाठी अशी कंटिन्युअसली तुम्हाला दर तासाला सापडते. या तासाला बी 650, पुढच्या तासाला बी 650, त्याच्या पुढच्या तासाला बी 650, अशी कंटिन्युअसली 8 तासासाठी जर का तुम्हाला 650 व्हेकल पर हवर अशी ट्रॅफिक जर का इथं बी आणि इथं बी या दोघं इंटरसेक्टिंग रोडवरती, हे दोघं जे की मेजर इंटरसेक्टिंग रोड आहे याच्यावर जर का दिसायला भेटली तर तुम्ही काय बोलणार? राईट, सिंगल लेन आहे, सिंगल लेन. तुम्ही काय बोलणार की ते ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल द्यायचा आहे. किंवा दुसरी कहाणी काय घडू शकते? टू लेन रस्ता आहे, हे टू लेन रस्ता आहे. आता टू लेन रस्ता आहे, जर टू लेन रस्ता असेल त्या केसमध्ये, हा टू लेन रस्ता आहे आता त्या केसमध्ये इथं मी ट्रॅफिक व्हॅल्यूम काढलं आणि किती आलं बरं का? 800. किती आला? 800. तो 800 व्हेकल पर हवर. इकडे पण किती आलं? 800 व्हेकल पर हवर. सांगायचं तात्पर्य काय आहे? जर सिंगल लेन रोड दोघं साईडला असणारे सिंगल लेन रोड जर काय इंटरसेक्ट करत असतील, या सिंगल लेनवरची ट्रॅफिक 650 व्हेकल पर हवर एका तासामध्ये निघून येते. अशी कंटिन्युअसली 8 तासापर्यंत निघून येते. राईट. दुसऱ्या रस्त्यावरती बी सेम कहाणी घडते. जर दोघा रस्त्यावरती सेम कहाणी घडत असेल तर आपण काय बोलत असतो? या ठिकाणी मला ट्रॅफिक कंट्रोल हे वॉरंट एक की या याच्यामध्ये काय करणार आपण? ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल देणार. क्लिअर झाला का आपण? तुम्हाला क्लिअर झाला का? पुन्हा सांगू? सागर, कुलदीप कळालं रे? बागेश्वरी, हां लक्ष द्या. हां बरोबर, ठीक आहे, चालतंय. असं बोलत चला, तुम्ही असं बोलत चला. आज पहिल्यांदा कोणतरी असं बोलत चला रे. मला मी प्रत्येक वेळेस जो विचारतोय ना, नसेल कळा ना पुन्हा विचारा. तुम्ही कोणत्या टाईमसाठी नडतायत ते लागू द्या ना. 100 वर्ष लागू द्या ते एक चॅप्टर संपायला. तुम्ही गोष्ट तिथल्या तिथे क्लिअर करायची, तिथल्या तिथे क्लिअर करायची. आज जर क्लिअर केली तुम्हाला नंतर वाचायची गरज पडणार नाही. आज जर क्लिअर केलं नाही ना तर पुन्हा पण टाईम जाणारच आहे, हे लक्षात घ्या. सारखंच पडतं ते. मग आता बघा, सारखं कशाला? उलट आज केलेलं चांगलं, बेटर आहे. आता बघा ही गंमत. आता काय बरं का, हा एक मेजर स्ट्रीट आहे, हा पण एक मेजर स्ट्रीट आहे. इथपर्यंत क्लिअर? तुम्ही म्हणणार ओके. हा मेजर स्ट्रीट आहे, सिंगल लेनवाला म्हणजे माहिती आहे सिंगल लेनवाला आहे. हा सिंगल लेनवाला आहे, हा पण सिंगल लेनवाला आहे. तुम्ही म्हणणार ओके मेजर स्ट्रीट आहे, दोघं सिंगल लेनवाले आहेत. आता याच्यावरती असणारी एका तासाची ट्रॅफिक मी काढली, ती आली 650. राईट. इथली ट्रॅफिक काढली, ती आली 650. राईट. म्हणजे एका तासामध्ये. आणि कंटिन्युअसली मी तो ऑब्झर्व करतोय की एका तासामध्ये 650 आली, पुढच्या तासामध्ये मी 650 आली, पुढच्या तासामध्ये इकडे पण एक माणूस ऑब्झर्वेशन करतोय बरं का, कशाचं? ट्रॅफिक व्हॅल्यूमचं. 650, पुढच्या तासामध्ये 650. 8 तासासाठी जवळजवळ 650 निघून येते. इकडून पण 600 जवळजवळ म्हणतो मी, 650च्या लगभग येते. म्हणजे यार हे असे रस्ते आहेत ज्याला लक्षामध्ये घ्यावं लागणार आहे. इकडच्या रस्त्यावरची बी सेम कहाणी, इकडच्या रस्त्यावर बी सेम कहाणी. असं जर का होत असेल तर मला ट्रॅफिक सिग्नल प्रोव्हाइड करायचा आहे. राईट. तर मला ट्रॅफिक सिग्नल प्रोव्हाइड करायचं आहे. कळालं काय? सिंगल लेनची कहाणी. दुसरं काय? हा आपला मेजर स्ट्रीट, आपल्या मेजर स्ट्रीट दिसायला भेटत आहे. इथे काय असते बरं का, आता तो मेजर स्ट्रीटवरती आपल्याला लक्षामध्ये काय येतं असतंय की 2 लेन येत रे. ही लेन, राईट, ही एक लेन असेल, इकडची वाली लेन, अशा पद्धतीने काहीतरी असेल. 2 लेन मी या पद्धतीला म्हणतोय. आणि मला दिसायला भेटलं की यार या रोडचं पूर्ण मी ट्रॅफिक व्हॉल्यूम जेव्हा करतोय ना, तो किती आला? 800 व्हेकल पर हवर कंटिन्युअसली फॉर द 8 हवर. 800 कंटिन्युअसली फॉर द 8 हवर. मला लक्षामध्ये काय येतं? 800 जे काही आहे कंटिन्युअसली 8 हवरसाठी जर का असेल, इकडचं पण तर काय होईल बरं रे? काय होईल बरं का? 800 त्या केसमध्ये आपण इथं ट्रॅफिक सिग्नल देणार. मग 2 लेन जर का असेल तर तुम्हाला दोघं रस्त्यावरती 800 एवढी ट्रॅफिक आहे का कंटिन्युअसली 8 तासासाठी, त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. तेव्हा जाऊन तुम्हाला द्यायचं आहे. क्लिअर झालं का? याची जी स्टोरी होती सेम स्टोरी इथं आहे, फक्त संख्या 800 आहे आणि 2 लेन आहे, बस असं आहे. तुला कळालं का आता? हा झाला पहिला वॉरंट, मिनिमम व्हेहिक्युलर व्हॉल्यूम वॉरंट. क्लिअर झाला? नाऊ सेकंड वॉरंट. इंटरप्शन ऑफ ट्रॅफिक फ्लो ऑन मेजर रोड. सो इंटरप्शन ऑफ कंटिन्युअस ट्रॅफिक फ्लो ऑन मेजर रोड. मग आता काय बरं याच्याबद्दल इंटरप्शनबद्दल डिस्कशन करायचं आहे. इंटरप्शनबद्दल काय बरं का? लक्ष द्या. इंटरप्शनकडे जर बघायला गेलं तर लक्षामध्ये येतं काय? तर पहिली बात आहे, समजा हा वाला रस्ता इकडे असा,
बरोबर. तर तुमच्या लक्षामध्ये काय काय येईल की हा इकडचा जो एक रस्ता आहे, हा रस्ता हा मेजर स्ट्रीट आहे, हा एक मेजर स्ट्रीट आहे. आणि दुसरा जो काही ना हवाला हा मायनर स्ट्रीट आहे. आता मेजर स्ट्रीटवरती गाड्यांचा जो काही व्हॅल्यूम असेल तो जास्त असेल, मायनर स्ट्रीटवरती गाड्यांचा व्हॅल्यूम जो असेल तो कमी असेल. आता हा जो इकडचा रस्ता आहे, इथली ट्रॅफिक व्हॅल्यूम मी काढली आणि ती आली समजा 1000 ते 1200 व्हेकल पर हवर. 1000 ते 1200 व्हेकल पर हवर एका तासासाठी. असं कंटिन्युअसली किती दिसायला भेटते मला एका तासासाठी, पुढच्या तासासाठी कंटिन्युअसली 8 तासासाठी मला इथं असं ऑब्झर्वेशन दिसायला भेटते. हा झाला मेजर स्ट्रीट. इकडचा जो आहे तो मायनर स्ट्रीट आहे आणि मायनर स्ट्रीटवरती एका तासात जेव्हा मी ट्रॅफिक व्हॅल्यूम काढला आणि हा निघून आला किती, हा निघून आला समजा, हा निघून आला 100 ते 150. मायनर स्ट्रीट म्हटल्यावरती एका तासामध्ये गाड्या कमी जातील ना, एका तासामध्ये गाड्या काय जातात, कमी जातात. तर एका तासामध्ये गाड्या 100 ते 150 काही केली पहले आपका पहले नहीं से बता साड़ी हे हो गए कोणी हो गए आले को ना बाड़ी में के चले लगा हमारा आलू डाल दे सीधे को सही हे दे जात होता चला राईट. हां, तर मग इंटरप्शन ऑफ कंटिन्युअस ट्रॅफिक फ्लोवरती आलं लक्षामध्ये. काय होता, हा होता मेजर रोड, हा होता मायनर रोड. मेजर रोडवरती गाड्या मोजल्या किती आल्या, 1000 ते 1200 राईट. इकडचं एक बघितलं 100 ते 150 व्हेकल पर हवर. तर मेजर रोडवरती ऑब्झर्वेशन केल्यावरती मला कळतंय की 1000 ते 1200 व्हेकल पर हवर एवढं ट्रॅफिक व्हॅल्यूम एका तासाचं आहे. कंटिन्युअसली ऑब्झर्वेशन केल्यानंतर 8 तासामध्ये असं दिसायला भेटते मला, 1000 ते 1200च्या दरम्यान सापडते कंटिन्युअसली 8 तासासाठी. असं घडते या मेजर रस्त्यावरती. मायनर रस्त्यावरती काय घडते, 100 ते 150 व्हेकल पर हवरमध्ये माझं ऑब्झर्वेशन आहे. हे ऑब्झर्वेशन कंटिन्युअसली 8 तासासाठी केलं आणि ते मला लगभग तेवढं सापडलं. जर असं असेल ना, जर असं असेल तर त्या केसमध्ये आपण काय करून टाकणार, जर असं असेल तर त्या केसमध्ये आपण काय करणार, ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल प्रोव्हाइड करणार. तो ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल प्रोव्हाइड करणार. क्लिअर झाला का पॉईंट, क्लिअर झाला पॉईंट, हा लक्षात राहायला पाहिजे जिंदगीभर. पॉईंट क्लिअर झाला, चला लिहून घ्यायला. सो बी, इंटरप्शन ऑफ कंटिन्युअस, हे नावं लक्षात ठेवा बरं का. इंटरप्शन ऑफ कंटिन्युअस ट्रॅफिक फ्लो ऑन मेजर रोड. आता याच्यामध्ये लिहायचं तुम्हाला, हा आपला मुद्दा होता. याच्यामध्ये लिहायचं काय, वेन द ट्रॅफिक फ्लो ऑन मेजर स्ट्रीट, वेन द ट्रॅफिक फ्लो ऑन मेजर स्ट्रीट is 1000 to 1200, 1000 ते 1200 व्हेकल पर हवर and there is undue डिले म्हणजे काय, जर का असलं ना खूप जास्त गर्दी ना डिले होणार आहे. आता 1000 ते 1200 म्हणजे काय विषय, किती खूप साऱ्या गाड्या झाल्या ना, इथं डिले दिसायला भेटणार, टाईमचा डिले, गाड्या थांबतील एकमेकीची. ठीक आहे, असं होतं काहीतरी मेजर रस्त्यावरती असं घडतंय. डिले काय म्हटले, अनड्यू डिले ऑन मायनर रोड, मायनर रोड विथ ट्रॅफिक ऑफ 100 ते 150 व्हेकल पर हवर इन वन डिरेक्शन ओनली ड्युरिंग 8 hour of a day traffic, 8 hour of the day traffic ओनली ओवर द डे. असं करायचं इथपर्यंत डे. ट्रॅफिक सिग्नल आर रिक्वायर, ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल आर रिक्वायर. झालं, ट्रॅफिक सिग्नल म्हणा, ट्रॅफिक कंट्रोल म्हणा, चालेल. क्लिअर झाला का, चला पुढचा. तिसरा सी लिहून घ्या, मिनिमम पेडेस्ट्रियन व्हॉल्यूम वॉरंट. मिनिमम पेडेस्ट्रियन व्हॅल्यूम वॉरंट. तो मिनिमम पेडेस्ट्रियन व्हॅल्यूम वॉरंट काय बरं का, आता याच्याबद्दल डिस्कशन करू.
आता पेडेस्ट्रियन व्हॅल्यूम वॉरंट म्हणजे काय, कधी कधी आता या रोडावरती लोक बी चालतात ना, त्यांची गर्दीनुसार आपण डिस्कशन करणार आहोत. ट्रॅफिक सिग्नल देण्यासाठी हे वॉरंट पण लागणार. आता काय असतं बरं काय, इथं मेन्शन केलं आहे की जेव्हा 150 किंवा 150 पेक्षा जास्त पेडेस्ट्रियन एका तासामध्ये क्रॉस करतात रोडला, राईट. कोणत्या रोडला? मेजर रोडला, राईट. आणि त्या मेजर रोडवरती 600 व्हेकल एका तासामध्ये जातात. म्हणजे बघा, असा एक मेजर रस्ता आहे की एका तासामध्ये त्याच्यावरती 600 गाड्या जातात, बरोबर. आणि असा मेजर स्ट्रीट आहे की त्याच्यावरती 600 गाड्या जात आहेत आणि 600 गाड्या जात आहेत, त्या सोबत 150 लोक रस्त्यावरून क्रॉस करणारे, पेडेस्ट्रियन जे की ना रस्त्यावरती क्रॉस करणारे, एका तासामध्ये त्या रस्त्याला 150 लोक किंवा 150 पेक्षा जास्त लोक क्रॉस करतात. हा एक पॉईंट आला. दुसरा व्हेकलचा एक पॉईंट आला. मग व्हेकल आलेत आणि पेडेस्ट्रियन आले, या दोघांना कंबाईनली बोलून आपण हा वॉरंट देत आहोत. काय बोललो मी, नवीन ऐका बरं का. जे काही आपले मेजर स्ट्रीट आहेत, इंटरसेक्टिंग मेजर स्ट्रीट, त्याच्यावरती मी ऑब्झर्वेशन केलं की यार इकडच्या स्ट्रीटवरती एका तासामध्ये 600 गाड्या येतात, पलीकडच्या स्ट्रीटवरती बी एका तासामध्ये 600 गाड्या येतात. परंतु याच्यासोबत अजून एक कंडिशन आहे, काय की हा जो स्ट्रीट आहे ना, एका तासामध्ये याच्यावरती 600 गाड्या तर येतातच येत, परंतु या रस्त्याला क्रॉस करणारे पेडेस्ट्रियन जे आहेत ना, ते पण मोजले मी एका तासामध्ये, ते 150 किंवा 150 पेक्षा जास्त आले. ही वाली कंडिशन जर का असेल तर त्या केसमध्ये आपण काय करणार, आपला मिनिमम पेडेस्ट्रियन व्हॅल्यूम वॉरंट लावणार. हा वॉरंट, या वॉरंटनुसार आपण तिथं काय करणार, सिग्नल देणार, ट्रॅफिक सिग्नल. क्लिअर झाला पॉईंट. बघा बरं काय, तो मिनिमम पेडेस्ट्रियन व्हॅल्यूम वॉरंटबद्दल इथं लिहायचं आहे. वेन 150 or more pedestrian per vehicle, pedestrian per hour on both approach, then traffic signal are required. काय म्हणलंय, when 150 or more pedestrian per hour cross the major road with over 600 vehicle per hour on both approach, इकडच्या याच्यावरती बी तिकडच्या याच्यावर बी, then traffic signal are required. क्लिअर झाला पॉईंट. तेव्हा ट्रॅफिक सिग्नल लावता येईल. हा पॉईंट क्लिअर झाला का, रिपीट करू? क्लिअर, सांगा पुढे पटकन जाऊ द्या, वॉरंट संपायची बाकी. चला आता डी वाला वॉरंट, आता लास्टवाला वॉरंट आहे. काय बरं का, हे तर झाले. आता गंमत बघा, झाली काय बात, ना पहिला वॉरंट बसला, ना दुसरा वॉरंट बसला, ना तिसरा वॉरंट बसला. मग आता ट्रॅफिक सिग्नल द्यायचं नाही का? द्यायचं. कधी द्यायचं आहे का? ए, बी आणि सी. गंमत बघा काय म्हणतोय. डीवाला जरा वेगळा आहे. हां, डीवाला काय सांगून देतो, ॲक्सिडेंट एक्सपिरियन्सवाला आहे, तो सांगून देतो. मग आपण बघू ॲक्सिडेंट एक्सपिरियन्सवाला काय बरं का. तो चौथा वॉरंट काय आहे डीवाला, तो असा आहे ॲक्सिडेंट एक्सपिरियन्स वॉरंट. ॲक्सिडेंट एक्सपिरियन्स वॉरंट म्हणजे काय की तो जे काही इंटरसेक्टिंग रोड आहेत ना, इंटरसेक्टिंग रोड, मागच्या काही दिवसापासून तिथे खूप सारे ना ॲक्सिडेंट होत आहेत आणि ॲक्सिडेंट काही कमी व्हायचं नावच घेत नाही. जर समजा दोन इंटरसेक्टिंग रोड जे काय आहेत ना, त्या दोन इंटरसेक्टिंग रोडच्या केसमध्ये खूप जास्त ॲक्सिडेंट होत आहेत आणि आपण खूप उपाययोजना पण करून टाकले, पण तरीसुद्धा काही याच्यावरती ॲक्सिडेंट कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. जर का असा किस्सा जर का असेल ना, तर चला बाबा आपण विचार करू ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल द्यायचा. त्यामुळे हा डीवाला काय आहे, ॲक्सिडेंट एक्सपिरियन्स वॉरंट. ॲक्सिडेंट एक्सपिरियन्स वॉरंट. आता अनुभवानुसार काय बरं का याच्यामध्ये, इफ ॲक्सिडेंट रेकॉर्ड शोज द अदर मेजर आर नॉट सॅटिस्फाईड to decrease the accident frequency in last 12 month. मागच्या 12 महिन्याचा रेकॉर्ड मागवला. कशाचा? ॲक्सिडेंटचा. तो मागच्या 12 महिन्याचा ॲक्सिडेंटचा रेकॉर्ड मागवला. उपाययोजना केल्या होत्या, राईट की नाही. या मागच्या 12 महिन्यामध्ये उपाययोजना केल्या होत्या. मी रेकॉर्ड बघतोय आणि रेकॉर्ड बघून माझ्या लक्षामध्ये येतं की यार उपाययोजना करून सुद्धा ॲक्सिडेंटमध्ये काही घट आलीच नाही. ॲक्सिडेंट जेवढे व्हायचे तेवढेच होत आहेत किंवा अजून त्याच्यापेक्षा जास्त ॲक्सिडेंट होत आहेत. याचा अर्थ या केसमध्ये मला ट्रॅफिक सिग्नल द्यायला पाहिजे. लक्षामध्ये, इफ द ॲक्सिडेंट रेकॉर्ड शोज द अदर मेजर आर नॉट युजफुल टू डिक्रीज द ॲक्सिडेंट फ्रिक्वेन्सी इन लास्ट 12 month, ट्रॅफिक सिग्नल आर प्रोव्हाइडेड. लास्ट 12 month ट्रॅफिक
ट्रॅफिक सिग्नल आर प्रोव्हाइडेड. आता पुढची बात काय बरं का. आता काय झालं, हे 4 कंडिशनचा मी अभ्यास केला बरं का. 4 कंडिशन, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. या 4 पैकी कोणता जरी एक वॉरंट जरी बसला तरी सुद्धा तुम्हाला ट्रॅफिक सिग्नल द्यावा लागेल. या 4 पैकी कोणता पण एक वॉरंट तुम्ही बघा, कोणता पण एक वॉरंट जर का बसला तुम्हाला ट्रॅफिक सिग्नल द्यावा लागणारच. क्लिअर झाला पॉईंट, राईट. पण या 4 पैकी एक बी वॉरंट बसत नसेल मग ट्रॅफिक सिग्नल द्यायचं नाही का? द्यायचं. त्यासाठी एक अजून केस आहे, तो एक नोट म्हणून लिहिणार आहे. काय केस आहे? ए, बी आणि सी, पहिले जे 3 वॉरंट आहेत ना, पहिले 3 वॉरंट, जर ते 3 वॉरंट 80% एवढे जर का सॅटिस्फाईड होत असेल, पहिले जे 3 वॉरंट आहेत त्या 3 वॉरंटपैकी कोणता पण एक वॉरंट, पहिले जे ए, बी, सी वाले, चौथा नाही म्हणते ॲक्सिडेंटवाले नाही, पहिले 3 वाले ए, बी, सी यांच्यापैकी कोणता पण एक 100% तर बसत नाही आहे समजा तो, पण जर 80% जरी बसत असेल ना तो, तरी सध्या तुम्हाला काय लावावं लागेल, तरी सुद्धा तुम्हाला ट्रॅफिक सिग्नल द्यावं लागेल. पॉईंट रिपीट करतो मी, ऐका काय बोलतोय. जर समजा या 4 पैकी कोणता पण एक वॉरंट 100% जर का लागला तर तुम्हाला ट्रॅफिक सिग्नल द्यायचा म्हणजे द्यायचाच आहे. दुसरा पॉईंट काय बोलतोय, जर या 4 पैकी एक बी वॉरंट लागला नाही, या 4 पैकी एक बी वॉरंट बसला नाही तर तुम्ही ट्रॅफिक सिग्नल द्यायचं नाही असं नसतंय. मग काय बरं का, ए, बी आणि सी हे पहिले 3 वॉरंट जे काही आहेत ना, ते 3 वॉरंटचं ऑब्झर्वेशन करायचं. आणि काय ऑब्झर्वेशन करायचं की यार पहिला जो वॉरंट आहे तो 100% तर बसत नाही आहे, पण 80% बसतोय का, 80% बसतोय का. जर 80% बसत असेल तरी सुद्धा तुम्ही काय करायचं, राईट. हां बघा, तो काय म्हणलंय, 80% जर का बसत असेल तर तुम्ही त्या केसमध्ये काय करायचं, ट्रॅफिक सिग्नल द्यायचं. वाक्य देऊन देतो, त्याच्यावरून अजून अर्थ लावू आपण. बघा काय, नोट म्हणून लिहा, नोट म्हणून हा 5वा वॉरंट लिहून टाका. नोट म्हणून 5वा वॉरंट लिहा. काय, वेन नो सिंगल वॉरंट ऑफ ए, बी, सी, महत्त्वाचे 3 होते, ए, बी, सी आर सॅटिस्फाईड. थांबा एक मिनटं. वेन नो सिंगल वॉरंट इज सॅटिस्फाईड, इथपर्यंत लिहिलं का. वेन नो सिंगल वॉरंट आर सॅटिस्फाईड, हे खुडा इथून सॅटिस्फाईडपर्यंत आलं. बट इंडिकेट वेन नो सिंगल वॉरंट इज सॅटिस्फाईंग, बट इंडिकेट दॅट, काय इंडिकेट कर, सॅटिस्फाईड एक पण होत नाही परंतु काय इंडिकेट करते, बट इंडिकेट दॅट 2 or more, 2 पाहिजे बरं का, 2 or more वॉरंट. आपल्याकडे महत्त्वाचे 3 वॉरंट होते, 4चे 4 100% कोणीच बसलं नाही, 4चे 4 100% कोणी बसलं नाही, पण त्याच्या पहिले 3 जे आहेत ना, पहिले 3, त्या पहिले 3 पैकी कोणते पण दोन, पहिल्या 3 पैकी कोणते पण 2 जर का समजा 80% एवढे जर का भरले जात असतील, 80% भरले जात असतील म्हणजे काय सांगतो तुम्हाला मी, तर आपण ट्रॅफिक सिग्नल देणार. बट इंडिकेटिंग द 2 or more वॉरंट ऑफ ए, बी or C आर सॅटिस्फाईड बाय more than 80%, बाय more than 80% or stated volume traffic signal are provided. क्लिअर झालं. तो काय मिनिंग काय होते, याचं मिनिंग काय होतं बरं का. बघा काय म्हणताय की जर 4चे 4 लागले नाही तर ए बी सी पैकी आता बघा 100% तर बसणार, 100% बसणं म्हणजे काय, कंडिशननुसार बसणं, परंतु कंडिशनच्या लगभग जवळजवळ जातोय. जर 80% किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर का बसत असेल ना, पहिले 3 ए, बी, सी पैकी 2 कंडिशन, 2 वॉरंट, पहिले 3 वॉरंटपैकी 2 वॉरंट, कोणते पण 2 वॉरंट 80%पेक्षा जास्त जर का लागू पडत असतील तरी ट्रॅफिक सिग्नल द्या. क्लिअर झाला का पॉईंट, असं नका करा की 4चे 4 वॉरंट लागत नाही म्हणून ट्रॅफिक सिग्नल देऊ नका. मग तुम्ही ए, बी, सीचं ऑब्झर्वेशन करा की यार 80%पेक्षा जास्त लागू पडतात का, म्हणजे 80%पेक्षा जास्त होत आहे का, त्या केसमध्ये द्यायचा. हा पॉईंट क्लिअर झाला का तुम्हाला, क्लिअर. नेक्स्ट आता ॲनालिसिस ऑफ ट्रॅफिक सिग्नल. ॲनालिसिस ऑफ ट्रॅफिक at signalized intersection. Analysis of traffic at signalized
हा कोणता प्रकार आहे? हा सिग्नलाइज्ड इंटरसेक्शनचाच प्रकार आहे. दोघं रोड एकमेकांना क्रॉस करतायत, सिग्नल लावतायत, तो कोणता इंटरसेक्शन झाला? सिग्नलाइज इंटरसेक्शन. सो ॲनालिसिस ऑफ ट्रॅफिक ॲट सिग्नलाइज इंटरसेक्शन. आता ॲनालिसिस करण्यासाठी तुम्हाला मी जवळजवळ 10 टर्म आहेत, त्या 10 टर्म समजून सांगतो, पटापट आपण समजून घेऊया. काय घडतं बरं का, तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की यार हे सिग्नलाइज इंटरसेक्शनवरती ना ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी ना सिग्नलचा वापर करतोय आपण, ट्रॅफिक कंट्रोल सिग्नलचा वापर करतोय, राईट. माझ्या लक्षामध्ये काय येतं बरं का, माझ्या लक्षामध्ये काय येतं, हा आहे आपला तो इंटरसेक्शन. आता काय असते, समजा इकडच्या गाड्या, या इकडच्या गाड्या, राईट, ह्या इकडच्या गाड्या समजा अशा पद्धतीने दिसायला भेटत आहेत, तो किंवा असं बांध दाखवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, असा काही प्रॉब्लेम नाही, असे बांध मी दाखवले समजा. आता तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, याला स्ट्रेट दाखवलं तर काही प्रॉब्लेम नाही, अडवू द्या, असं दिलं आहे. आता काय म्हणतोय, काय होणार आहे, जेव्हा इकडची ट्रॅफिक खूप जास्त झाली असं मला वाटतं आहे, तुम्ही काय करणार, इकडच्याला बंद करून देणार, हा फ्लो इकडचा आता बंद होऊन जाईल आणि गाड्या इकडे तिकडे जातील. क्लिअर आहे, राईट. कशा पद्धतीने होईल बरं का, हिरवा कलर लागेल, हिरवा कलरमध्ये आपल्या गाड्या चालल्या इकडे चालल्यात गाड्या, राईट, हिरवा कलर. त्याच्यानंतर काय होत असतो, पिवळा कलर लागत असतो. पिवळा कलर कोणासाठी असतो, जेवढ्या पण गाड्या याच्यामध्ये चालल्या होत्या पटकन तुम्ही क्लिअर करा, लाल लाईट लागणार आहे, नाही तुम्ही ठोकले जाणार, पटापट निघा लवकर, घाई करायला लावतात, राईट की नाही. तो जे हिरव्या लाईटमध्ये चालत होते, हिरव्या लाईटमध्ये चालणारे हा जो काही फ्लो होता ना, इथं काही असतील आतमध्ये, मग त्यांना एक सिग्नल भेटून जातं की बाबा पिवळा लागला, पटकन निघाल पाहिजे बाहेर, राईट की नाही, ते वाले. तो हे जे काही आहे ते बाहेर निघून जातील, ठीक, ते बाहेर निघाले. दुसरी महत्त्वाची बात काय, तो आता तुम्हाला काय सांगतोय, पहिले हिरवा लाईट लागला, हिरवानंतर पिवळा लाईट लागला, त्याच्यानंतर पुन्हा काय होईल बरं का, लाल लाईट लागेल, त्याच्यानंतर काय लागेल, लाल लाईट लागेल. आता हे समजून सांगण्यासाठी तुम्हाला एक डायग्रामच्या स्वरूपावर दिसतो, तेव्हा तुम्हाला कळेल ते चांगल्या पद्धतीने. हा एक बॉक्स दाखवतो, पांढरा कलर वापरायला पाहिजे होता, ठीक आहे. आता पहिले लागला हा जो रोड आहे ना, हा ए रोड आहे म्हणे, हा ए रोड आहे आणि हा बी रोड आहे. कशा पद्धतीने रे, हे बघा इथं तुम्ही इथं दोघं पद्धतीने समजून सांगतो, हा ए रोड आहे, हा बी रोड आहे. क्लिअर. आता मी काय म्हणतोय की झालं असं की हा जो काही ए रस्ता आहे, या ए रस्त्यावरती फ्लो सुरू झाला, राईट. या ए रस्त्यावरती गाड्या चालायला लागल्या, मग ए रस्त्यावर जर का गाड्या चालत असतील तर बी रस्ता काय होऊन जाईल, बंद होऊन जाईल, राईट की नाही. याला म्हणतो एक फेज, याला काय म्हणतो मी, एक फेज म्हणजे काय बरं का, दुसरा रस्ता बंद आहे आणि एका रस्त्यावरती गाड्या चालायला लागून जातात, तो हा झाला आपला एक फेज, ठीक आहे. मग आता काय होईल बरं का, मग या फेजमध्ये गाड्या काय चालतील, तो टाईम बघा, इथं असेल ग्रीन, जो काही ए रस्ता असेल त्या ए रस्त्यावरती कोणता सिग्नल चालू असेल, ए रस्त्यावरती हिरवा सिग्नल चालू असेल. क्लिअर आहे का. जर का ए रस्त्यावरती गाड्या वाहत आहेत तर ए रस्त्यावरती आता हिरवा कलर चालू असेल, ठीक आहे. हिरवा कलर संपल्या पिवळा कलर येऊन जातो. पिवळा कलरला मी काय दाखवू, ॲम्बर, पिवळाला आपण म्हणतो ॲम्बर. सो ए राईट, ए असणार. मग आता काय झालं बरं का की यार ए रस्त्यावरती ट्रॅफिक चालू होती हिरव्या कलरमध्ये, आता पिवळा कलर लागले आहेत, म्हणजे सगळ्यांना म्हणतायत, बाकीच्यांना म्हणतायत तुम्ही तयार राहा, तिकडच्यांना म्हणतायत तुम्ही तयार राहा, इकडच्यांना म्हणतायत तुम्ही लवकर निघा, अशा पद्धतीने पिवळा लाईट लागून गेला. त्याच्यानंतर काय होईल बरं का, त्याच्यानंतर हा जो काही असेल ना, याला म्हणतो मी एक फेज. बघा एक फेजनी म्हणताना इथून आता गंमत बघा, झालं. पुढचं काय होईल बरं का, आता रोड एवरती आता काय लागून जाईल, रोड एवरती रेड कलर लागून जाईल रे, लागेल की नाही. तो रोड एवरती पहिले हिरवा कलर लागेल, नंतर पिवळा लागेल, नंतर लाल लागेल. लाल लागला का ए रस्त्यावरचा फ्लो बंद होऊन जाईल आणि सुरू कुठून होईल, सुरू होईल इकडचा. पुन्हा तुम्हाला दिसायला भेटेल की ज्या वेळेस ए रस्त्यावरती असे कलर दिसायला भेटत आहेत, त्यावेळेस बी रस्त्यावरती कसे कलर दिसायला भेटत आहेत, तर बी रस्त्यावरती कसे कलर दिसायला भेटत आहेत, बी रस्त्यावरती तुम्हाला कलर दिसायला भेटत आहेत असे. कसे बरं, राईट. हां, तर इथं तुम्हाला जो की दुसरा रस्ता आहे तिथं तुम्हाला कोणता कलर दिसायला भेटेल रे, ते म्हणणार लाल. लक्षात आलं का काय केलं मी तर. ए रस्त्यावरती जेव्हा हिरवा कलर लागलेला आहे, हिरवा संपल्यानंतर जेव्हा पिवळा लागलेला आहे, राईट, हा पूर्ण टाईम जेव्हा तिकडे चालेल ना लाईट, तेव्हा इकडे लाल चालू राहील, तोपर्यंत इकडे लाल चालू राहील. ओके, अशा पद्धतीने दिसायला भेटेल. लाल म्हणजे कुठे, इकडच्या बाजूला त्या बी रस्त्यावरती इथं लाल असेल, राईट, इथं लाल दिसायला भेटेल, म्हणजे बी रस्त्यावरचा फ्लो बंद असेल. इकडे कोणते लाईट चालू होतील, हिरवानंतर पिवळा, हे कळालं का तुम्हाला. अशा पद्धतीने पुढे काय होईल बरं का, पुढे काय झालं, आता पुढे झालं असं की
ए रस्ता जो काही आहे आपला, बी रस्ता. आता बी रस्त्यावरती लाल लाईट लाल चालू होता, आता लाल संपल्या, आता हिरवा सुरू होईल. इथं काय होईल? हिरवा. सो जी बी हा असणार जी बी. आणि पुढे काय होईल बरं का? हा असणार आपला येलो कलर दाखवतो, ए बी, ॲम्बर ऑन रोड बी. ही डायग्राम तुमच्या जर का लक्षात राहिली तर तुम्हाला खूप सारे कॅल्क्युलेशन करता येतील. कशाबद्दल लक्षात घ्या. ए रस्त्यावरची कहाणी काय घडते? ए रस्त्यावरती जेव्हा हिरवा कलर चालू आहे, हिरवा कलर चालू आहे, तेव्हा बी रस्त्यावरती लाल कलर चालू आहे. तुम्ही म्हणणार ओके. ए रस्त्यावरती जेव्हा पिवळा कलर चालू असेल तेव्हा बी रस्त्यावरती लालच कलर चालू असेल. तुम्ही म्हणणार ओके. राईट, इथपर्यंत क्लिअर आहे. राईट, अशा पद्धतीने फेज आपल्याला दिसायला भेटतो. दुसरं काय होईल बरं का? आता झालं बंद. आता पिवळा कलर पण बंद झाला. आता झाला ए रस्त्यावरती लाल कलर लागून गेला. ए रस्त्यावरती लाल कलर जर का लागला तर ए रस्त्यावरचा फ्लो बंद झाला. ए रस्त्यावरचा फ्लो काय झाला? बंद झाला. आणि बी रस्त्यावरचा फ्लो सुरू झाला. बी रस्त्यावरचा फ्लो सुरू झाला काय? तर तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का? बी रस्त्यावरच्या फ्लोमध्ये इथे पहिले हिरवा सुरू होईल. बी रस्त्यावरती हिरवा सुरू होईल. जेव्हा इकडे हिरवा सुरू असेल तेव्हा ए रस्त्यावरती लाल असेल. ए रस्त्यावरती काय असेल? लाल असेल. राईट. मग आता हिरवा संपल्या पिवळा असेल तेव्हा पण काय असेल? लाल असेल. तर तुम्हाला हे कळालं का रे एवढं? ही डायग्राम काही आजपर्यंत कळाली का? कळतंय का? नवीन काढून सांगतो, वाटल्यास समजून घ्या. हां, आता बघा. आता काय म्हणतोय तुम्हाला की यार ए रस्त्याचा आपण कहाणी बघू. ए रस्त्यावरून ए रस्त्याला ग्रीन कलर लागला होता. राईट. तर आणि ग्रीन ग्रीन लागला. ग्रीन नंतर पिवळ्यानंतर लाल. तर ग्रीन कलरपासून बघा, ग्रीन कलर लागल्यापासून तर ग्रीन कलर लागल्यापर्यंत, आता ग्रीन कलर लागला ना, ग्रीन कलर लागल्यापासून पुढचा ग्रीन कलर लागल्यापर्यंत ए रस्त्यावरती जो काही पुरा टाईम असेल ना, त्या टाईमला, किंवा त्याला म्हणतो आपण एक सायकल. त्याला काय म्हणतो आपण? एक सायकल. तो एक सायकल म्हणजे काय? सायकल कोणाला म्हणतो आपण? सायकल म्हणजे काय? एक कंप्लीट रोटेशन म्हणजे काय? ग्रीन, येलो, रेड. हे झालं कंप्लीट. याला म्हणतो आपण एक सायकल. तो ग्रीन, येलो आणि रेड पण संपला. आता ग्रीन सुरू होईल. तर ही पूर्वी आपली एक सायकल होऊन जाते. याला म्हणतो आपण सायकल. आणि याला जो टाईम लागत असतो ना, याला म्हणतात सायकल टाईम किंवा सायकल इंटरवल. मग तुम्ही आता एक टर्म करून लिहून घेणार. फक्त ही डायग्राम व्यवस्थित काढून घ्या. बघा, इथं जेव्हा हिरवा आणि पिवळा असेल तेव्हा या पूर्ण दुसऱ्या रस्त्यावरती लाल असेल. जेव्हा तिकडच्या रस्त्यावरती लाल असेल तेव्हा इकडे हिरवा आणि हे असेल. हे तुम्हाला फ्लो असा पद्धतीने दिसायला भेटेल. हा क्लिअर झाला का? बघा बरं, सांगा मला. क्लिअर आहे? राईट. हां, आता लिहून घेऊ आपण सायकलबद्दल. सायकल कोणाला म्हणतो? तुम्हाला बोललो तुम्ही, ॲनालिसिस ऑफ द ट्रॅफिक ॲट अ सिग्नलाइज इंटरसेक्शन. पहिला सायकल म्हणजे काय? अ सिग्नल सायकल इज वन कंप्लीट रोटेशन of all indication provided red, amber, green. काय म्हणले बघा? सायकल. हां, तर अ सिग्नल सायकल इज वन कंप्लीट रोटेशन ऑफ ऑल इंडिकेशन प्रोव्हाइडेड रेड, ॲम्बर, ग्रीन. तर एक सिग्नल सायकल म्हणतो मी. पूर्ण सिग्नल सायकल कधी होईल? या रस्त्यावरती, ए रस्त्यावरती आता हिरवा सुरू झाला, हिरवा संपून जाईल, पिवळा सुरू होईल, पिवळा संपून जाईल, लाल सुरू होईल, लाल संपून जाईल, आता हिरवा सुरू होईल. हां, तिथपर्यंत ही पूर्वी एक सायकल होऊन जाईल. तो सिग्नल सायकलवर कंप्लीट रोटेशन जी काय त्याला आपण सायकल म्हणतो. वन कंप्लीट रोटेशन, ग्रीन, येलो, रेड. तुम्हाला क्रम विचारतील किंवा वरती कोणता कलर असतो, खाली कोणता असतो, ते पण सांगू आपण पुढे. तर अ सिग्नल सायकल इज अ वन कंप्लीट रोटेशन ऑफ द ऑल इंडिकेशन प्रोव्हाइडेड रेड, ॲम्बर, ग्रीन. 2 नंबर सायकल लेंथ. सायकल लेंथ ज्याला आपण सीने दाखवणार आहे. आता याच्या पुढे सायकल लेंथला हा सीने दाखवतो. तो सायकल लेंथला समजा मी सीने दाखवतोय तर काय दिसायला भेटेल बरं का? इट इज अ टाईम, इट इज टाईम इन सेकंद दॅट इट टेक्स अ सिग्नल टू कंप्लीट वन फुल सायकल. बघा, इट इज अ टाईम दॅट टेक्स अ सिग्नल टू कंप्लीट वन फुल सायकल ऑफ इंडिकेशन. सायकल ऑफ इंडिकेशन
one full cycle of indication, that is time interval, that is time interval between time interval between the time interval between the starting starting and the starting starting of कुठपर्यंत आलो बघा, सिग्नल कंप्लीट फुल सायकल ऑफ इंडिकेशन, दॅट इज टाईम इंटरवल बिटवीन द स्टार्टिंग ऑफ कॉमा एक्झाम्पल इथं ऑफ म्हणून दिले, इथे यापुढे काय लिहितो बघा, एक्झाम्पल ग्रीन फॉर वन अप्रोच टिल द नेक्स्ट टाइम ग्रीन स्टार्ट आलं लक्षात. तो ग्रीन सुरू झाला इकडचा राईट, इकडून ग्रीन सुरू झाला, आता त्यानंतर येलो होईल तिथपर्यंत नेक्स्ट ग्रीन सुरू होईल, तोपर्यंत जे काही पूर्ण टाईम असेल ना त्याला म्हणून देतो आपण व्हॉट, त्याला सायकल लेंथ म्हणून देतो. मग आता का कोणती बरं का डायग्राम काढून दाखवते बघा, सायकल लेंथ कोणती असेल राईट. हे जर बघायला गेलात तर आवाला पोर्शन इकडे करून टाकतो, तर होरिजेंटल लाईन मार्क करतो. हा झाला आपला ए रस्ता, हा झाला आपला बी रस्ता राईट. इथं सुरू आहे ग्रीन ए, इथं असणार ॲम्बर ए. जेव्हा ग्रीन आणि ॲम्बर दोघं असतील तेव्हा इकडच्या रोडवरती कोणता असणार, इथं असणार रेड बी रस्त्यावरती रेड लागेल राईट. इकडे काय होईल बरं का, इकडे लागून जाईल रेड ए, इकडे काय लागेल ग्रीन बी ॲम्बर बी. चला आता तुम्हाला काढायचं आहे सायकल लेंथ. चला सायकल लेंथ किती असेल बरं का सांगा, सायकल लेंथ किती असेल. आता कसं काढणार मी आता फॉर्म्युला सायकल लेंथचा. सो सायकल लेंथ इज इक्वल टू असं लिहिता येईल का मला, सी इज इक्वल टू सायकल लेंथ इज इक्वल टू सायकल लेंथ ग्रीनपासून तर ग्रीनपर्यंत. आता पुढे ग्रीन सुरू होईल ना, मग मी काय करणार माहिती का, जी ए प्लस ए प्लस आर ए, या तिघांची वेळ बघा. जी ए म्हणजे काय ग्रीन टाईम राईट ना, अशा पद्धतीने पण लिहिते ना मला सायकल लेंथ. इथून तर इथपर्यंत हा जो पूर्ण टाईम आहे ना, याला इथं सायकल लेंथ, याला म्हणतो आपण सायकल लेंथ. मग आता या स्केलला कसं डिपेंड करता तुम्ही, जी ए प्लस ए प्लस आर ए असं पण लिहिता येईल, किंवा असं पण लिहिता येईल. इज इक्वल टू करून लिहू शकतात. काय लिहिता येईल बरं का, काय लिहिता येईल तुम्हाला आर बी प्लस जी बी प्लस ए बी असं पण लिहित. पुन्हा तुम्हाला असं पण लिहिता येईल का, चेक करा, सायकल लेंथ इज इक्वल टू असं लिहिता येईल का, जी ए प्लस ए प्लस जी बी प्लस ए बी असं लिहिता येईल का. चला बोला रे, सायकल लेंथला असं पण लिहिता येईल का. तुम्ही म्हणाल हो इथून तीनपर्यंत जातो आहेस आणि इकडून मी खाली जातो आहे, काही प्रॉब्लेम नाही, टाईम येतो, टाईमचा असं मेजर करता येईल मला राईट. तर जी ए प्लस ए प्लस जी बी प्लस ए बी असं पण लिहिता येईल. त्यामुळे आपण काय म्हणतो माहिती आहे का, आपण काय म्हणतो की टोटल ॲम्बर टाईम प्लस टोटल ग्रीन टाईम, या दोघांची संपन्न आपल्याला करता येईल. परीक्षेमध्ये क्वेश्चन कसा विचारतील सांगतो, पहिले एक्सप्रेशन तर लिहून टाकू. अजून कसं लिहिता येईल बरं का, अजून लिहिण्याचा तरीका काय झालं, अजून लिहिण्याचा तरीका काय असू शकतो, असा असू शकतो का रे, सी इज इक्वल टू आर बी प्लस आर ए याला म्हणतो आपण टोटल रेट टाईम, याला काय म्हणतो आपण ऑल रेट टाईम म्हणत असतो. हे 4-5 एक्सप्रेशन परीक्षेमध्ये जर का आले, ए व बी व सी तुम्हाला जमायला पाहिजे बरं का, त्यामुळे हे डायग्राम यायला पाहिजे. हे आले सायकल लेंथसाठी. तुम्हाला क्लिअर झालं का कसं काढलं मी तर सायकल लेंथ म्हणजे मी सायकल लेंथला असं लिहितो बघा, सायकल टाईम और सायकल लेंथ, सायकल टाईम म्हणा किंवा सायकल लेंथ म्हणा, इज इक्वल टू ऑल ग्रीन प्लस ऑल ग्रीन टाईम प्लस ऑल ॲम्बर टाईम. हा झाला आपला सायकल टाईम. तो सायकल टाईम किंवा त्याला सायकल लेंथ काय म्हणतो आपण, ऑल ग्रीन टाईम प्लस ऑल ॲम्बर टाईम. क्लिअर झाला पॉईंट, तुम्ही म्हणणार हो ओके. किंवा असं पण लिहिलं होतं ना, सी इज इक्वल टू आर बी प्लस आर ए म्हणलं होता, याला काय म्हणतो आपण ऑल रेड टाईम. सो ऑल रेड टाईम, तो जो ऑल रेड टाईम आहे, इकडच्या रोडवरचा रेड टाईम आणि दुसऱ्या रोडवरचा ए टाईम, या दोघांचा जर का तुम्ही समजा टाईमची बेरीज केली तरी पण समजा तुम्हाला काय भेटेल, सायकल लेंथ किंवा सायकल टाईम भेटून जाईल. तुम्हाला कळालं का हे सगळं, सांगा रे इथपर्यंत कळालं का रे कुलदीप, क्लिअर झालं राईट. हे एक्सप्रेशन तुम्हाला काढता यायला
पाहिजे. हे एक्सप्रेशन तुम्हाला काढता यायला पाहिजे. एक तुम्हाला आता सिग्नल बघा बरं, सिग्नल कशा पद्धतीने असतात त्याची डायग्राम काढून देतो. सिग्नल जर तुम्ही बघायला गेलात तर सिग्नल कशा पद्धतीचा असतो यार तो, त्याच्याबद्दल डिस्कशन करू आपण. मग इंटरव्हलबद्दल बघू. सिग्नल जर बघायला गेलात असा असतो आपला सिग्नल. ठीक, असा सिग्नल असतो आपला. पांढऱ्या कलरने दाखवलं पाहिजे होतं आणि झाली चूक. ठीक, अशा पद्धतीने ते असणार. वरती कोणता कलर, वरती कोणता कलर, वरती असतो आपला लाल कलर. सो वरती लाल कलर. राईट. खाली कोणता कलर, खाली असणार आपला पिवळा कलर. तो आपला पिवळा कलर. ठीक, पिवळा कलर. त्याचा खाली कोणता कलर, त्याचा खाली हिरवा कलर. तुम्हाला क्रम विचारला तर लक्षामध्ये ठेवायचं. काय झालं सर्कल माझ्याकडून. ठीक, अशा पद्धतीने असतो आपला सिग्नल. ठीक आहे, अशा पद्धतीने असतो आपला सिग्नल. तो सिग्नल तुम्हाला जास्त करून असा दिसायला भेटेल. असा असतो आपला कंट्रोल, ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल. अशा पद्धतीने तुम्हाला दिसायला भेटेल. वरती रेड, खाली येलो आणि खाली ग्रीन. ठीक, हा काय डिनोट करतो, स्टॉप. हा का म्हणतो क्लिअर, क्लिअर करा किंवा रेडी राहा. इकडच्या रोडवाल्याला म्हणतो क्लिअर करा, तिकडच्या रोडला म्हणतात रेडी राहा. आणि येलो ग्रीन काय असतो, ग्रीन म्हणजे काय मूव. अशा पद्धतीने हे सिम्बॉल असतात. ठीक आहे, झालं तर झालं. आता पुढे जर बघायला गेलो आपण तर आता पुढचं घ्यायचं आपला तिसरं. किती झाले बरं रे, सायकल लेंथ झालं. तिसरा ॲनालिसिसचा पॉईंट तिसरा, इंटरव्हल. आता इंटरव्हल काय बरं का, दोन प्रकारचे इंटरव्हल शिकायचे आहेत. चेंज इंटरव्हल आणि क्लिअरन्स इंटरव्हल. आता चेंज इंटरव्हल आणि क्लिअरन्स इंटरव्हल म्हणजे काय. इंटरव्हल म्हणजे काय, एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये इट रिप्रेझेंट द चेंज फ्रॉम वन स्टेज टू अदर स्टेज. आता वन स्टेज टू अदर स्टेज म्हणजे काय, आता हा चेंज कसा आहे याला पण समजून घ्यायला पाहिजे. इंटरव्हल कोणाला म्हणतो मी. आता मला एक सांगा, पहिले लाल कलर होता, लाल कलर होता. नंतर कोणता लागला, ग्रीन. आता ग्रीन म्हणजे जाणे, लाल म्हणजे थांबणे. जाणे आणि थांबणे याच्यामधला जो टाईम पिरियड असेल, जाणे आणि थांबणे याच्यामधला जो टाईम पिरियड असेल म्हणजे काय म्हणतोय मी, समजून घ्या आता गोष्टीला. सो इंटरव्हल एका फेजमधून दुसऱ्या फेज स्टेज कळते का. थांबण्याची एक स्टेज झाली, जाण्याची एक स्टेज झाली, रेडी होण्याची पण एक स्टेज असते. या 3 स्टेजेस आहेत. थांबण्याची एक स्टेज असते, जाण्याची एक स्टेज असते, रेडी व्हायची एक स्टेज असते. हे 3 स्टेज आहेत. राईट. तर एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जाण्यासाठी लागणारा जो टाईम असतो त्याला इंटरव्हल म्हणतो. सो इंटरव्हलची डिफिनेशन काय लिहिणार, इट रिप्रेझेंट चेंज फ्रॉम वन स्टेज टू अदर. These are of two type. It represent the change from one stage to the other stage. आणि हे 2 प्रकारचे आहेत. माझा स्टेज कोणकोणती स्टेज लक्षात ठेवा बरं. स्टेज म्हणजे काय, स्टेज कोणकोणत्या 3 स्टेज आहेत, जाण्याची, थांबण्याची, तयार राहण्याची. या 3 स्टेज आहेत. या स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जाणारा जो काही टाईम लागतो त्याला म्हणून देतो आपण त्याला म्हणून देतो आपण इंटरव्हल. त्याला म्हणतो इंटरव्हल. पहिला इंटरव्हल चेंज इंटरव्हल. चेंज इंटरव्हल म्हणजे काय बरं का, जाण्यासाठी असणारा, जाणं आणि थांबणं यांच्यामधला जो टाईम डिफरन्स निघून येईल म्हणजे काय बरं का, लक्षात घ्या. चेंज इंटरव्हल म्हणतोय मी. चेंज इंटरव्हल अशा पद्धतीने असतो आपला. कसा बरं रे, हा वाला. बघा तर काय झालं बरं का, हा होता आपला ग्रीन, हा होता इथं रेड, हा होता इथं येलो. राईट. ग्रीन, येलो, रेड असे कलर होते. आता तुम्ही काय करतात, ग्रीन सुरू झाला आणि इथं रेड सुरू होईल. राईट. किंवा ग्रीन संपला, हा ग्रीन संपला, आता रेड सुरू होईल. आता तुम्ही मला सांगा, ग्रीन संपणं म्हणजे जो काही फ्लो आहे जाण्याचा तो बंद होऊन जाणं. रस्त्यावरचा फ्लो काय होऊन जाणं, ग्रीन संपणं म्हणजे ॲक्च्युअल बंद होऊन जाणं. आता येलो सुरू होऊन जाईल. येलो काय म्हणतो लोकांना, रस्त्यावरती जेवढे गाड्या असतील रे त्यांनी कवर व्हा पटकन, रेड ग्रीन कवर व्हा. ग्रीन. सांगायचं तात्पर्य काय आहे, हा जो काही चेंज इंटरव्हल म्हणजे काय, याला म्हणतो आपण चेंज इंटरव्हल म्हणजे काय की हिरवा कलर बंद झाल्यापासून लाल कलर चालू होतोय याच्यामधला हा जो टाईम आहे ना, हा वाला येलो टाईम, हा येलो टाईम. या येलो टाईमला मी चेंज इंटरव्हल म्हणतोय. या येलो टाईमला मी काय म्हणतोय, चेंज इंटरव्हल. का, कारण की या टाईममध्ये घडतं काय, या टाईममध्ये घडतं काय,
पूर्ण मोशन संपून जाते, पूर्ण मोशन संपून जाते, राईट. आणि गाड्या बाकीच्या थांबत आहेत. मग तो जो एक टाईम आहे ना गाड्यांना पुढे जाऊ द्यायचा, क्लिअर करा रे गाड्या तुमच्या, क्लिअर करा, इकडचे रोडवाले तयार राहा. हा जो काही एक टाईम असतो, हा जो एक फेज आहे, हा जो एक स्टेज आहे, याला म्हणतो आपण व्हॉट, याला म्हणतो आपण व्हॉट, चेंज इंटरवल. त्या चेंज इंटरवलला लोक येलो टाईम पण म्हणतात. जो चेंज इंटरवलला ब्रॅकेटमध्ये येलो टाईम म्हणा, येलो टाईम और ॲम्बर टाईम. ॲम्बर टाईम म्हणजे हिरवा कलर संपून लाल कलर सुरू होतो आहे, यांच्यामधला जो टाईम असतो, हा जो की एक इंटरवल आहे, या इंटरवलला आपण चेंज इंटरवल म्हणतो. चेंज इंटरवल का म्हणतोय बरं का, कारण की आता चेंजेस दिसायला भेटतील. कसा चेंजेस दिसायला भेटणार, हिरवा कलर थांबणं म्हणजे इकडचा रस्ता बंद होऊन जाणं, असा अर्थ होईल ना. थांबणं म्हणजे काय, आतमध्ये गेलेल्या गाड्यांसाठी तेवढी जागा आहे बाबा, तुम्ही निघून जा. हिरवा कलर थांबणं म्हणजे आता इथं थांबा येणार आहे, असं त्याचा मिनिंग होत असतो, लाल कलरपर्यंत येणार. रेड हा एक चेंज मला दिसायला भेटतो. तो चेंज इंटरवल रिप्रेझेंट व्हॉट, इथे लिहा खाली, इट इंडिकेट द इंटरवल between green and red signal. ग्रीन आणि रेड सिग्नलमधला जो काही टाईम आहे, कोणता टाईम राहतो, ग्रीन आणि रेडमधला टाईम कोणता आहे, येलो आहे, त्याला म्हणतो आपण व्हॉट, चेंज इंटरवल. त्याला आपण काय म्हणून देतो असं, चेंज इंटरवल. चेंज इंटरवल का म्हणत असतो, मोशन काय होणार आहे, त्या रस्त्यावरती चेंज होणार आहे. आता हिरवा होता, गाड्या चालत होत्या, थोड्या वेळानंतर काय होणार आहे, लाल होणार आहे. मग मधला दाखवणारा कोण आहे, तो पिवळा कलर आहे. तो पिवळा कलर काय दाखवणार आहे, की बाबा हो ही तुम्हाला क्लिअर करायचं आहे, तुम्हाला रेडी राहायचं आहे. हा जो की मधला येलो कलर आहे, हा आपला चेंज इंटरवल आहे. हिरवापासून तर लालमध्ये चेंज होणारा तो की कलर आहे, तो आपला काय असतो, येलो टाईम म्हणा, ॲम्बर टाईम म्हणा, चेंज इंटरवल म्हणा, राईट. एवढं आपण म्हणून द्यायचो. पुढचं काय, क्लिअरन्स इंटरवल. आता क्लिअरन्स इंटरवल म्हणजे काय बरं का, लक्षात घ्या. क्लिअरन्स इंटरवल म्हणजे काय होईल बरं का, डायग्राम दुसरीकडून दाखवतो. हा काही नाही, आता 2 मिनिटामध्ये संपून जाईल. हे लास्टवाली कन्सेप्ट आहे, क्लिअरन्स इंटरवल. सो क्लिअरन्स इंटरवल म्हणजे काय बरं का, आता लक्षात घ्या. हा झाला आपला ग्रीन, हा झाला येलो, वाल्याचा GA राईट, येलो म्हणा, किंवा आपण ए म्हणतो ॲम्बर, आणि हा असतो आपला रेड, राईट. आता लक्षात आहे काय म्हणतोय, काय होतं माहिती आहे का, मॅटर काय होत असतो, ग्रीन संपला, येलो सुरू झाला. आता येलोच्या लास्टला काय होतं माहिती आहे का, या येलो जो ना, येलो पण पेटतोय. हा जो ए रोड आहे ना, या ए रोडवरती काय होतं माहिती आहे का, येलो पण पेटत आहे आणि रेड पण पेटायला सुरुवात होऊन जातो. दोघं कलर दिसायला भेटतील डायरेक्ट, राईट. येलो बी पेटतोय आणि लाल पण पेटायला लागून गेला. हा शेवटचा जो एवढा पोर्शन, राईट. हा असतो क्लिअरन्स. म्हणजे काय माहिती आहे का, येलो पण पेटत असतो आणि येलो पेटत असताना त्याच्यावरती लाल बी सुरू होऊन जात असतो. हे दोघं लाईट काय सांगतात माहिती आहे का, जे इंटरसेक्शनवरती जेवढ्या पण गाड्या आता असतील ना, त्याला पटकन निघा, सांगतो तुम्हाला पुढे जाऊन एकदम भारी कन्सेप्ट कळायला भेटतील. याचं चित्र आणेल मी, ते चित्रावरून तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील अजून. हा एक क्लिअरन्स इंटरवल आहे. क्लिअरन्स इंटरवल म्हणजे काय बरं का, येलो लाईट सुरू झाला. आता येलो लाईट काय म्हणत असतो, येलो लाईट म्हणतो इकडच्या रस्त्याला तुम्ही तयार राहा बरं रे, हां, आणि इकडेच्यांना काय सांगतो, तुम्ही पटकन लवकर निघा बरं का रे, अशा पद्धतीने. मग आता गाड्या पुढे गाड्या निघतायत बरोबर की नाही, पण लक्षामध्ये काय येईल, तुमच्या लक्षामध्ये काय, ग्रीन इथं जे ना, इथं जो काय ना येलो लाईट पण चालू असतो, आणि येलो लाईट जेव्हा संपायला लागून जातो ना, तेव्हाच लाल लाईट पण सुरू होऊन जातो. मग येलो पण सुरू आहे आणि लाल पण सुरू आहे. येलो जोपर्यंत चालू राहील, हा वाला बघा, येलो पण सुरू होता आणि लाल पण सुरू आहे. तो हा जो एवढासा टाईम आहे ना, याला म्हणून देतो मी व्हॉट, क्लिअरन्स इंटरवल. इथे लिहू शकतो तुम्ही, क्लिअरन्स इंटरवल. याची कन्सेप्ट तुम्हाला मी नंतर सांगेल वाटल्यास तर. आता मला जरा काम आहे, ठीक. तो क्लिअरन्स इंटरवल जमला तर दुपारी एक लेक्चर घेऊ. आता तुम्ही मला सांगा रे, GTची आता तो चॅप्टर संपलेला आहे आपला, GTचा तो चॅप्टर संपलेला आहे. त्याचे उदाहरणं बाकी आहेत, 2 उदाहरणं घेऊन घेईल, कन्सेप्ट होऊन जाईल. मी आता GTचं दुपारी रिव्हिजन घेऊ पूर्ण पहिल्यापासून, की पुढच्या चॅप्टरला सुरुवात करू, पटकन सांगून द्या. रिव्हिजन जर मी आज घेतली नाही तर रिव्हिजन पुन्हा घेतली जाणार नाही, एवढी पण खात्री करून घ्या. आणि मला सांगा, मी रिव्हिजन घेऊ का पुढच्या चॅप्टरला सुरुवात करू, ठीक आहे. तो मग आपण एक रिव्हिजन घेऊ, एक लेक्चर जाऊ द्या, काही फरक पडत नाही. असं पण सुट्टी घेतली आज सकाळी 7 दिवसामध्ये ESEला सुट्टी घेऊन घेतली ना, काही प्रॉब्लेम होत नाही. आठवड्यामधून एक सुट्टी घेतलेला काही प्रॉब्लेम नसतो. एवढं पण कंटिन्यू नको करायला पाहिजे, एक दिवस सुट्टी घेतली तर ठीक असतं. मग आपण सुट्टी घेण्याऐवजी आपण काय करून टाकू, रिव्हिजन घेऊन घेऊ. मग दुपारी आपली तुम्ही वाचून ठेवा, मी रिव्हिजन स्पीडमध्ये, एवढं मोठा डाटाचं रिव्हिजन करायचं आहे. संध्याकाळी 8:30 वाजता
8:30 वाजता आपलं दुसरं चॅप्टर जे की आहे 8:30 वाजता मी एक चॅप्टर 8:30 ते 9 दररोज 8:30 ते 9 एक जी टीचा चॅप्टर संपवणार आहे, ते म्हणजे क्ले मिनरॉलॉजी. तो 8:30 ते 9चा टायमिंग अर्ध्या तासामध्ये क्ले मिनरॉलॉजी घ्यायचे आणि दररोज जी टीचा जो टाईम असतो आपला, त्या जी टीच्या टाईममध्ये कॉम्पॅक्शन चॅप्टर सुरू होईल. क्लिअर? तो जी टीच्या चॅप्टर टायमिंगमध्ये कॉम्पॅक्शन आणि अर्ध्या तासामध्ये क्ले मिनरॉलॉजी. क्ले मिनरॉलॉजी छोटंसं आहे, त्यामुळे 2-3 लेक्चरमध्ये ते आपण अर्ध्या तासामध्ये करून कव्हर करू. म्हणजे क्ले मिनरॉलॉजी जास्त करून इंटरव्ह्यूमध्ये विचारतात, परंतु मागच्या मी काही हलक्या फुलक्या परीक्षा बघितल्या ना, त्याच्यामध्ये पण क्ले मिनरॉलॉजी MPCमध्ये क्ले मिनरॉलॉजी नाही आहे सिलेबसमध्ये. ठीक आहे, पण तरी पण आपण काय करूया, 2 पानं आहेत, करायला का लागतात, कव्हर करून घेऊ. ठीक आहे, आणि आपलं रात्री BTM चालू राहील. क्लिअर? थांबतो इथं.